इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक. मोदींकडे संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी 200हून खासदारांनी लिहिलेलं पत्र प्रसिद्ध करणार. वक्फ बाबत केंद्र सरकारचं एक पाऊल पुढे. शुक्रवारी उम्मीद वक्फ पोर्टल लॉन्च होणार. वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी केंद्राचा निर्णय. वक्फ संपत्तीची 6 महिन्यांमध्ये नोंद करणं बंधनकारक. गोपीनाथ मुंडेंचा आज 11वा स्मृतिदिन. गोपीनाथ गडावर येण्याचं पंकजा मुंडेंचं समर्थकांना आव्हान. यंदा पहिल्यांदाच पंकजा मुंडेंसोबत धनंजय मुंडेही गोपीनाथ गडावर राहणार उपस्थित. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातले आरोपी राजेंद्र, सुशील हगवणे आणि सह आरोपी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपणार. तिघांना आज कोर्टात हजर करणार. देशात कोरोना रुग्णांची संख्या 4000वर. सक्रिय रुग्णांच्या संख्येमध्ये 203 वाढ. तर आतापर्यंत 32 जणांचा कोरोनामुळे मृत्यू. नवी मुंबईकरांचं वाहतूक कोंडीचं टेन्शन मिटणार. गेटवे ते नवी मुंबई विमानतळ लवकरच. वॉटर टॅक्सी सुरू होणार. मुंबईतून 40 मिनिटांमध्ये नवी मुंबई गाठणं शक्य होणार. आणि वातावरणातल्या बदलामुळे देहूतल्या मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणीला चंदन ओटीचा लेप, फळांचा नैवेद्यही दाखवला.